मुंबई के अंधेरी स्टेशन में नकली टीसी बनकर लोगों के टिकट जांचकर उनसे पैसे उगाही करने वाले 60 वर्षीय वृद्ध को अंधेरी रेलवे पुलिस ने गिरफ्तार कर जेल भेज दिया। वहीं अंधेरी जीआरपी के वरिष्ठ पुलिस निरीक्षक प्रसाद पांडे ने बताया कि उनके विभाग को खबर मिली कि कोई नकली टीसी बनकर यात्रियों को किसी न किसी बहाने परेशान कर उनसे वसूली कर रहा था। खबर मिलते ही प्रसाद पांडे ने टीम बनाकर रेलवे स्टेशन पर खड़ा किया। टीम ने देखा कि वह लोगों से फाइन मारने के बहाने 500 और 1000 रुपए वसूल कर रहा है। वहीं जीआरपी के अधिकारी उसे पकड़कर अंधेरी लोहमार्ग पुलिस स्टेशन लाए, जहां उसने अपना नाम रविंद्र नेटबजी 60 वर्ष बताया। वहीं जीआरपी ने उसे कोर्ट में पेश किया, जहां जज ने उसे 28 जून तक पुलिस हिरासत में भेज दिया। पेश है मुंबई की यह खास रिपोर्ट। अंधेरी रेल्वे पोलिसांच्या हद्दीमध्ये हे मेट्रो झाल्यामुळे बऱ्या प्रमाणात लोकांचा लोंढा वाढलेला आहे। रेल्वे स्टेशनवर मोठ्या प्रमाणात गर्दी होते, त्यामुळे लोक कधी ट्रॅक ओलांडून किंवा डब्यात महिलाच्या डब्यातून किंवा ह्याच्या डब्यातून प्रवास करण्यात आढळतात। त्याच्यावर रेल्वे पोलिसांकडून स्ट्रॉंग कारवाईची प्रतिबंधक कारवाईची अभियान चालू आहे माननीय वरिष्ठांच्या आदेशानुसार। तर त्याचाच एक भाग म्हणून आम्ही बेकायदेशीर ॲक्टिव्हिटीजच्या विरोधात कारवाई करत असताना आम्हाला अशी इन्फॉर्मेशन भेटली की अंधेरी आणि ह्या पट्ट्यामध्ये डुप्लिकेट टीसी दररोज काही लोकांना टीसी सांगून नडत आहे आणि त्यांच्याकडून पैसे उकळत आहे अशी माहिती मिळाल्यानंतर आम्ही ट्रॅप लावला होता आणि आम्हाला माहिती मिळाली होती। मग 13 तारखेला अंधेरी रेल्वे स्टेशनवर एका व्यक्तीने ट्रॅक क्रॉस करताना यांनी अडवलं त्याला आणि सांगितलं की तुझ्यावर कारवाई करणार आहे, मी टीसी आहे। आणि त्याचा पेहराव हा टीसी सारखाचा होता, पांढरा शर्ट, खाली पॅन्ट आणि त्याची ती वागण्याची शारीरिक बॉडी लँग्वेज टीसी सारखीच असल्यामुळे त्या समोरच्या व्यक्तीला वाटलं की हा खरा टीसीच असेल। त्यामुळे तो घाबरून गेला आणि त्यांनी सांगितलं की साहेब मला काय एवढा दंड करू नका, काय असेल ते थोडं। मग त्यांनी त्याच्याकडून 500 रुपये घेतले आणि त्या कॅन्टीनवर जाऊन सुट्टे करून घेतले आणि उलट त्याला 100 रुपये परत केले। आणि त्यांनी हे सगळं करत असताना त्यांनी पावती मागितली त्याला की आम्हाला पावती द्या। तर तो त्यांच्या दोघांमध्ये हे संभाषण चालू असेपर्यंत आमचा ऑलरेडी त्यांच्यावर सापळा लावलेला असल्यामुळे आमच्या पोलिसांनी त्याला सर्कल आउट केल्यानंतर त्याच्याकडे आम्ही त्यांचा आय कार्ड, सर्व्हिस कार्ड काय असेल तर त्याचे सर्व्हिस प्रूफ मागितले असतं। त्यांनी भांबावून गेला आणि सांगितलं की माझ्याकडे असं काय नाही आहे आणि मी टीसी वगैरे काय। तर आम्हाला ऑलरेडी इन्फॉर्मेशन मिळालेली, रिलायबल सोर्सकडून मिळालेल्या इन्फॉर्मेशनवर आम्ही कन्फर्म होतो। तर त्याच्यावर आम्ही 420, 419 आणि 170 IPC प्रमाणे गुन्हा नोंद करून तोत्यागिरी करणारा टीसी या सदराखाली कारवाई केलेली आहे। सध्या त्याला अरेस्ट करण्यात आलेले आहे आणि तो आरोपी जेल कस्टडीमध्ये आहे। मला लोकांना आवाहन करायचं आहे की बाबा अशा प्रकारे रेल्वेने प्रवास करत असताना ह्याच्यापूर्वीचं पण असं आम्ही ऐकलेलं आहे, त्यांनी सांगितलेलं आहे की ह्यापूर्वी त्यांनी जीआरपीचा पोलीस म्हणून देखील काही लोकांसोबत वर्तन केलेलं आहे, RPFचा पोलीस म्हणून वर्तन केलेलं आहे। तर असे बहुरूपी टीसी, बहुरूपी पोलीस किंवा अशा प्रकारचे लोक आपलं स्वतःचं अस्तित्व पोलीस किंवा टीसी म्हणून सांगून लोकांची फसवणूक करत असतात। त्यामुळे रेल्वेने प्रवास करत असताना तुम्हाला सतर्क राहून प्रवास करावा लागणार आहे। आणि अशा काही लोकांचा संशय आला असेल तर तुम्ही लगेच ताबडतोब रेल्वेमध्ये जीआरपी पोलीस तुमच्या प्लॅटफॉर्मवरच उपस्थित असतात, त्यांच्या निदर्शनास आणा। अशा बेकायदेशीर व्यक्तीविरुद्ध कडक कायदेशीर कारवाई करण्याचा